पाण्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून मानवांसह जनावरांनाही पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. ही गरज ओळखून दयावान प्रतिष्ठानच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत परिसरातील मुख्य ठिकाणी तसेच नागरिकांच्या मागणीनुसार मुख्य जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. कळंब शहर तसेच डिकसळ गावातील नागरिकांच्या मागणीनुसार आणि जनावरांच्या पाण्याच्या गरजांचा विचार करून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत एकूण 47 पाण्याच्या टाक्यांचे वितरण करण्यात आले असून त्या विविध ठिकाणी नियोजनपूर्वक बसवण्यात आल्या आहेत. उन्हाच्या कडाक्यात जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. विशेषतः रस्त्यांवरील भटकी जनावरे, पक्षी तसेच ग्रामीण भागातील जनावरांना याचा मोठा फायदा होणार आहे. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत दयावान प्रतिष्ठानचे कौतुक केले आहे. हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दयावान प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष इम्रान मुल्ला, उपाध्यक्ष इम्रान काझी, सचिव अभय गायकवाड, समीर सय्यद, करण गायके, रोहित मंडाळे, इरफान शेख, मुदतशीर सय्यद, सलमान शेख, हुजेब बागवान, फरमान सय्यद, अलीम दारूवाले तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून